सध्या देशात जर सगळीकडे कोणत्या एका विषयाची चर्चा असेल तर तो विषय म्हणजे पेट्रोल मधल्या इथेनॉलचा। केंद्र सरकारने 2025 पासून देशात E20 पेट्रोलची सक्ती केली आहे। E20 म्हणजे शुद्ध पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण। सरकारचा दावा आहे की यामुळे देशाची कच्च्या तेलाची आयात ही कमी होईल। पण याच E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होण्याच्या घटना या समोर येत आहेत। या पेट्रोलमुळे गाड्यांचं इंजिन खराब होण्याच्या, मायलेज कमी होण्याच्या तक्रारी यायला लागल्यात। एकीकडे केंद्र सरकारच्या या पॉलिसीचा देशभरातल्या सामान्य नागरिकांनी जोरदार विरोध केला असताना दुसरीकडे सरकार मात्र देशात आणखी एक नवी पॉलिसी आणण्याच्या विचारात आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर आता सरकारची नजर डिझेलवरती आहे। सरकारचा आधी पेट्रोल प्रमाणे डिझेलमध्ये सुद्धा इथेनॉल मिश्रणाचा प्लॅन होता, पण तो प्लॅन फेल झाला। ज्यानंतर आता डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिश्रण केलं जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। त्यातच एकीकडे भारतात E20 पेट्रोलची सक्ती केली जात असताना भारताचा शेजारी देश असलेल्या भूताननं मात्र भारताकडून E20 पेट्रोल घ्यायला नकार दिलाय। यामुळे नवा वाद आता सुरू झालाय। हा सगळा विषय नेमका काय आहे, पेट्रोल नंतर आता डिझेलमध्ये मिश्रणाचा सरकारचा प्लॅन नेमका काय आहे आणि याचे डिझेल गाड्यांवरती काय परिणाम होऊ शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूताननं भारताचं E20 पेट्रोल घ्यायला नकार का दिला, सगळं समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी सरकारचा डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्लॅन नक्की काय होता ते पाहूयात। तर संपूर्ण देशात फ्युएलचा जेवढा वापर केला जातो त्यामध्ये जवळपास 40% वाटा हा डिझेलचा आहे। छोट्या गाड्यांमध्ये पेट्रोलचा वापर होत असला तरी मोठ्या गाड्या जसं की ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, रेल्वे शिवाय ॲग्रिकल्चर पंप्स आणि जनरेटर मध्ये सुद्धा डिझेलचा वापर केला जातो। आता देशात गेल्या वर्षीपासून इथेनॉल मिक्स पेट्रोल मिळायला लागलंय, पण डिझेल मात्र अजूनही पूर्णपणे शुद्ध स्वरूपात आहे। डिझेलमध्ये अजून कशाचंही मिश्रण झालेलं नाहीये। खरं तर केंद्र सरकारने पेट्रोल मधल्या E20 मिश्रणासाठी 2030चं टार्गेट ठेवलेलं, पण आश्चर्य म्हणजे हे टार्गेट 5 वर्ष आधीच अचीव करण्यात आलं। मात्र सरकारचा पेट्रोल प्रमाणे डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्लॅन फेल झाला। यामुळे आता सरकारनं डिझेलसाठी आयसोब्युटेनॉलचा पर्याय आणलाय। मुळात इथेनॉल हा पोलर मॉलिक्यूल आहे, तर डिझेल हा नॉन पोलर। पोलर आणि नॉन पोलर लिक्विड एकमेकात कधीच मिक्स होऊ शकत नाही। तरी सुद्धा जर मिश्रणाचा प्रयत्न केला तर हे फ्युएल अनस्टेबल होईल। यामुळे गाडीचं इंजिन लगेच खराब होऊ शकतं, इंजिनला गंज लागू शकतो, इंजिनची इफिशियन्सी कमी होऊ शकते आणि यामुळेच सरकारची डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाची पॉलिसी फेल झाली। म्हणून आता सरकारने डिझेलमध्ये इथेनॉल ऐवजी आयसोब्युटेनॉल मिश्रणाची पॉलिसी आणली आहे। आता हा आयसोब्युटेनॉल प्रकार नक्की काय आहे, तर इथेनॉल प्रमाणेच आयसोब्युटेनॉल सुद्धा एक प्रकारचा अल्कोहोलच असतं। आयसोब्युटेनॉल हा कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन यांच्या रिॲक्शनने तयार होतो। इथेनॉलच्या तुलनेत आयसोब्युटेनॉल मध्ये जास्त एनर्जी असते असं म्हणतात। यामुळे गाडीच्या मायलेजवर किंवा इफिशियन्सीवर कोणताही परिणाम होत नाही असा दावा करण्यात येतोय। तज्ञांचं म्हणणं आहे की जेव्हा डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळलं जातं तेव्हा गाड्यांमधून निघणारा हानिकारक धूर बऱ्याच प्रमाणात कमी होतो। शिवाय सायंटिफिक मेथडचा वापर करून आयसोब्युटेनॉल डिझेलमध्ये सहजपणे मिसळता येतं। यामुळेच आता सरकारनं आपलं लक्ष आयसोब्युटेनॉलकडे वळवलंय। याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे। गडकरी म्हणाले की इथेनॉल हे थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून इथेनॉलचं आयसोब्युटेनॉलमध्ये रूपांतर करण्याचं काम सुरू आहे। गडकरी यांचा दावा आहे की आयसोब्युटेनॉल हा डिझेलसाठी चांगला पर्याय ठरू शकतो। सरकार आपल्या बायोफ्युएल प्रोग्राम अंतर्गत डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉलच्या मिश्रणाला मंजुरी देण्याच्या योजनेवर काम करत असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे। थोडक्यात काय, तर येणाऱ्या काळात पेट्रोल मधल्या E20 प्रमाणे डिझेलमध्ये सुद्धा 15% आयसोब्युटेनॉलचं मिश्रण केलं जाईल। आता प्रश्न असा आहे की आयसोब्युटेनॉलचं प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, तर आयसोब्युटेनॉल हे इथेनॉल वरतीच प्रक्रिया करून तयार करता येऊ शकतं। इथेनॉलचं उत्पादन हे ऊस आणि मका सारख्या पिकांपासून होतं। शास्त्रज्ञांनी या इथेनॉलवर प्रक्रिया करून त्याचं रूपांतर आयसोब्युटेनॉल मध्ये करण्याचा मार्ग डेव्हलप केलाय। म्हणजेच काय, तर एक प्रकारे आयसोब्युटेनॉलचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवणं हे गरजेचं आहे। आता आयसोब्युटेनॉलचे डिझेल गाड्यांवरती काय परिणाम होऊ शकतात, तर E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं मायलेज बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं स्पष्ट आहे, पण आयसोब्युटेनॉलमुळे डिझेल गाड्यांचं मायलेज फारसं कमी होणार नाही असा दावा आहे।
आयसोब्युटेनॉल मध्ये इथेनॉलच्या तुलनेत एनर्जी डेन्सिटी जास्त असते. त्यामध्ये शुद्ध डिझेलच्या तुलनेत जवळपास 85 ते 90% एनर्जी असते. त्यामुळे जर डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिक्स केलं तर मायलेजवरती फारसा परिणाम होणार नाही असा सध्याचा दावा आहे. पण जर त्यापेक्षा जास्त मिश्रण झालं तर या परिस्थितीत गाडीची इफिशियन्सी कमी होण्याची शक्यता आहे. जर डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉलचं मिश्रण 30 ते 50% वाढवलं तर मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे आता सरकार 15% ब्लेंडिंगवरच थांबतं की आणखी जास्त मिश्रण केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता या सगळ्यामध्ये भारताचा शेजारी देश असलेल्या भूताननं घेतलेला एक निर्णय चर्चेत आलाय. भूताननं भारतात विकल्या जात असलेल्या E20 पेट्रोलची आपल्या देशात आयात करायला नकार दिलाय. खरं तर भूतान हा त्याच्या गरजेचं 100% फ्युएल भारताकडूनच आयात करतो. भूतानमध्ये एकही तेल रिफायनरी नाहीये. त्यामुळे तो देश पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे भारतावरती अवलंबून आहे. पण आता भूताननं भारतीय तेल कंपन्यांच्या E20 पेट्रोलच्या पुरवठ्याचा प्रस्ताव हा फेटाळून लावलाय. याबाबतची बातमी द भूतानीज या न्यूजपेपरनं दिली आहे. रिपोर्टनुसार भूताननं सध्या भारतीय कंपन्यांना नियमित पेट्रोलचा पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. भूतानचं म्हणणं आहे की त्यांच्याकडची पेट्रोल स्टोरेजची फॅसिलिटी E20 पेट्रोलसाठी अनुकूल नाहीये. खरं तर भूतानमधल्या बहुतेक इंधन टाक्या या जमिनीखाली आहेत. तिथे पाणी झिरपण्याची शक्यता ही जास्त असते. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत E20 पेट्रोलमध्ये पाणी मिसळलं तर पेट्रोल खराब होण्याचा धोका हा अधिक असतो. कारण E20 पेट्रोलमधून पाणी सहजपणे वेगळं करता येत नाही. यामुळे पेट्रोलची क्वालिटी ही कमी होते आणि त्याचा परिणाम गाड्यांच्या इंजिनवरती होतो. शिवाय भूतान हा डोंगराळ देश आहे. तिथे गाड्यांना रस्त्यावर चालण्यासाठी सातत्यानं हाय पॉवरची आवश्यकता असते. भूतानच्या अधिकाऱ्यांना भीती आहे की E20 पेट्रोलमुळे त्यांच्या गाड्यांना ही पॉवर मिळणार नाही. त्यामुळे तिथल्या सरकारनं भारताकडून E20 पेट्रोलची खरेदी करायला नकार दिलाय. पण यामुळे आता भारतात नवा वाद सुरू झालाय. कारण भारत सरकारनं देशातल्या गाड्यांना E20 पेट्रोलची सक्ती केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सामान्य नागरिकांनी जोरदार विरोध केलाय. महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून E20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच आता भूताननं भारताचं E20 पेट्रोल नाकारलं असताना केंद्र सरकार मात्र देशात E20 पेट्रोलची सक्ती का करतंय असा सवाल विचारला जातोय. एकूणच सध्या देशात E20 पेट्रोलवरून मोठा वाद पेटलाय. E20 पेट्रोलची पॉलिसी लागू केल्यानंतर आता सरकारचा डिझेलमध्ये सुद्धा मिश्रणाचा प्लॅन आहे. सरकारनं त्या दृष्टीनं पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली आहे. पण यामुळे आता डिझेल गाड्या सुद्धा खराब होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सरकारची डिझेलमधली आयसोब्युटेनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.